चैनामधलं बुद्धा टेम्पल बघून झाल्यानंतर बुद्धा टेम्पलवरून आम्ही आलो युयुआंग गार्डन या स्टेशनला। या स्टेशनवरून आपण जात आहोत युयुआंग गार्डनला। तर हे जे युयुआंग गार्डन नावाचं हे स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन, ते बघा किती सुंदर दिसतंय ना। खूप छान रीता ते डेकोरेट केलेलं होतं, असे छान लाईट्स तिथं होते। तर हे स्टेशन मला खूप आवडलं, म्हणून म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवूया। तर त्याच्या समोर तुम्हाला उंच उंच अशा बिल्डिंग्स दिसत आहेत, ते शांघाईचं सेंटर पॉइंट आहे। तर त्याचा देखील द बंट म्हणून माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, त्याचा नाईट व्ह्यू देखील खूप सुंदर आहे, तर तो तुम्ही बघू शकता। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। तर आता आपण आहोत शांघाईमध्ये आणि शांघाईमध्ये आपण फिरत आहोत। या आधीचे देखील तुम्ही व्हिडिओ बघितले असतील माझ्या चॅनलवर शांघाईचे प्लेसेसचे, नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा। शांघाई हे चायनामधील सर्वात मोठी अशी ही सिटी आहे आणि भरपूर सारा लोकसंख्या असलेली देखील ही सिटी आहे। तर त्यामुळे तुम्हाला इथे खूप सारी गर्दी बघायला मिळेल। तुम्ही बघू शकता माझ्या चारही बाजूला खूप जास्त अशी लोकांची गर्दी आहे आणि रस्ते सगळे गर्दीने भरलेले आहेत। ही सिटी फिरण्यासारखी आणि सुंदर आहे, छान आहे आणि मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्यामुळे हायफाय आहे, चायनामधली लार्जेस्ट सिटी आहे। तर खूप छान वाटतं या सिटीमध्ये आणि उंच उंच अशा मोठ्या मोठ्या इमारती आपल्याला इथे बघायला मिळतात। तर त्या आभाळाला टेकणाऱ्या इमारती बघायला देखील खूप छान वाटते। तर आज आपण जात आहोत यू गार्डनला, युयुआंग गार्डन म्हणून नाव आहे। तर जाऊया आणि बघूया या प्लेसला। आणि जिकडे तिकडे पाणीच असतं भरपूर सारं, त्यामुळे हिरवळ देखील असते छानशी आणि भरपूर ठिकाणी एन्शियंट काही गोष्टी असतात त्या देखील बघायला मिळतात रस्त्याने जाताना टप्प्याटप्प्यावर। त्यामुळे सगळा व्ह्यू, पूर्ण अशी ही सिटी बघायला खूप सुंदर वाटते। हे असे पागोडे असतात जे चायनीज ट्रॅडिशनचे पागोडे आहेत, त्यांचे घरं होती आधीची। बघा रस्त्याने किती गर्दी दिसते, असे ग्रुपच्या ग्रुप आपल्याला चालताना दिसतात। खूप सारे टूर्स वाले देखील असतात, तसेच फॉरेनर्स जसे आपल्यासारखे बाहेरच्या देशांमधून आलेले फिरायला, त्या देखील खूप साऱ्या ट्रिप्स असतात। त्यामुळे हा सेंटर आहे शांघाई सिटीचा, त्यामुळे सगळीकडे गजबज दिसते माणसांची। हे सगळे रस्त्याच्या बाजूने दुकानं लागलेली शॉपिंग साठीची। गार्डन मध्ये एंट्री करण्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पार्क मध्ये एंट्री करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। हे एक चायनीज गार्डन आहे, चिनी गार्डन ज्याला आपण म्हणतो, आणि हे यू गार्डन नावाचं स्टेशन आहे, त्या स्टेशनच्या जवळपासच हे गार्डन आहे। आणि हे गार्डन बांधण्यामागे एक छानशी स्वीटसी स्टोरी देखील आहे। आपण आपल्याकडे म्हणतात ना, मातृदेवो भव पितृदेवो भव, आईवडिलांचा नेहमीच आदर केला पाहिजे आणि म्हातारपणात आईवडिलांचा सांभाळ करणारा पुत्र हा नक्कीच श्रेष्ठ पुत्र असतो। तर तसंच काहीसं इथं देखील आहे। इसवी सन 1559 मध्ये मिंग डायनॅस्टीमध्ये हे गार्डन बांधलं गेलं। पॅन युडुऑन या राजपुत्राने हे गार्डन बांधले आणि हे गार्डन त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी बांधले। म्हातारपणामध्ये त्यांच्या वडिलांना त्यांचा वेळ छान प्रकारे घालवता यावा, आराम करायला मिळावा, म्हणून हे सुंदरसं गार्डन त्यांनी त्यांच्यासाठी बांधले। या गार्डनचं नाव त्यांनी युयुआंग ठेवले आणि युयुआंग या शब्दाचा चायनीजमध्ये अर्थ आहे पालकांना आनंद देणारे, समाधानी करणारे। हे गार्डन बनवण्यामागची त्यांची प्रेरणा म्हणजेच त्यांच्या आईवडिलांप्रती त्यांची धार्मिकता दाखवणे, त्यांना आनंदी ठेवणे, समाधानी ठेवणे। या गार्डनला शांतता आणि आरामाचं असं उद्यान असं देखील म्हटलं जातं। खूप सुंदर आणि खूपच मोठं हे गार्डन आहे। या गार्डनमध्ये भरपूर ठिकाणी मध्ये मध्ये छान पाण्याचे तळे आहेत। त्या तळ्यांमध्ये बदक, टॉर्टॉइस असे पक्षी छानपैकी पोहत असतात। तसंच खूप सुंदर अशी हिरवीगार ही बाग आहे, फुलांची बाग इथे आहे आणि असं
बोळी बोळीमधून जसं आपण जातो तशाच रीत्या छानपैकी इथे रस्ते केले आहेत, ज्यामधून आपण फिरत असतो आणि हा सुंदरसा नजारा बघत असतो. खूप छान भिंतींवर पेंटिंग केलेल्या आहेत. भरपूर सारी भुयारी रस्ते, भूलभुलैयासारखे रस्ते देखील या दगडांमधून जातात. या गार्डनमध्ये खूप सारे वॉटरवेज आहेत, पाथ आहेत, वनस्पतींची झाडं आहेत, तशीच फुलांची झाडं आहेत. आणि इथे रॉक गार्डन ज्याला आपण म्हणतो तशाच प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारची कार्विंग केलेली दगडं आहेत. जेव्हा पॅन युडुऑंग हा राजा इथे राहत होता तेव्हा हे गार्डन सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी देखील वापरले जायचे. इसवी सन 1780 पासून या गार्डनमध्ये सर्वसामान्य लोकांना एंट्री देण्यात आली.
गार्डनला लागूनच एवान गार्डनमधून एक्झिट घेतल्यावर लगेच हे असं मोठं मार्केट लागतं, जिथं भरपूर साऱ्या वस्तू आहेत, छान छान शॉप्स आहेत, घरातले लागणाऱ्या गोष्टी, टॉईज, तसंच हे एलिफंट, वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या प्रकारचे मनी, त्यांचे ब्रेसलेट, काही इथले चायनीज ट्रॅडिशनच्या रिलेटेड गोष्टी, त्यांच्या घरात लावणाऱ्या गोष्टी, सोवनियर्स, असे भरपूर सारे छान छान शॉपिंगची इथं दुकाने होती. खूप मोठं असं हे युआंग गार्डन होतं आणि आजूबाजूला सगळी गोल्ड, सिल्वरची देखील शॉप्स होती. तर हे पूर्ण प्लेस ही खूप छान आहे. तसंच खाण्यापिण्याची देखील भरपूर सारी इथे स्टॉल आहेत, दुकानं आहेत. तर अशी ही सुंदरशी प्लेस ही देखील शांघाईमधील टॉप टुरिस्ट प्लेसेसमध्ये येते. जर शांघाईला आले असाल तर या प्लेसला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.